आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित सरपोतदार, हल्ली अनेक तरुण पार्टी पब कल्चर यामध्ये अडकले आहेत, व्यसनाधीन झाले आहेत. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? समुपदेशन, काउन्सिलिंग, वाट हरवलेल्या अशा तरुणांसाठी वेगळी वर्कशॉप्स घेऊन मोठ्या मोठ्या काउन्सिलर्स कडून त्यांचं काउन्सिलिंग व्हावं अशी माझी इच्छा आहे. अशा शिबिरांची तुम्हाला सुद्धा मदत होईलच की. होईल ना, मलाही फायदा होईल, आमच्या पक्षालाही फायदा होईल. सगळ्यात आधी व्यसनमुक्त झालेला तरुण तो आनंदी होईल, त्यानंतर त्याच्या व्यसनाचा त्रास असणारी त्याची फॅमिली, त्याचं कुटुंब आनंदी होईल. आणि असा एखादा तरुण आमच्या पक्षात सामील झाला तर आमच्या पक्षाला देखील आनंदच होईल. काय, माझ्यावर माझ्या वडिलांचे संस्कार झाले, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो. त्यामुळे ह्या अशा व्यसनांपासून मी नेहमी लांबच असतो. पण सुजित साहेब, एक मिनिट, सुजित साहेबांना त्यांचा मुद्दा तर कंप्लीट करू द्या, मग विचारा तुमचे प्रश्न. मला खरं तर तुम्हा सगळ्यांसमोर डॅडचे आभार मानायचे आहेत, कारण युवा प्रदेशाध्यक्ष ही इतकी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. इतकी मोठी संधी डॅड तुम्ही माझ्यावर सोपवली आहे. या संधीचं सोनं करण्यापासून मी राहणार नाही. आणि मी तुम्हा सगळ्यांना खात्रीपूर्वक सांगतो की आपल्या समाजातलं जे काही युथ आहे, जो काही युवा वर्ग आहे, त्या सगळ्यांसाठी मी मनापासून काम करण्याचा प्रयत्न करत राहीन. थँक्यू. एक मिनिट, आणखी एक प्रश्न आहे. मानकामे साहेब, थोडे प्रश्न नंतरसाठी राखून ठेवा, घाई काय? तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो मी की तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलात. मणी, या सुजित्रा. काय सरपोतदार साहेब, ही प्रेस कॉन्फरन्स अर्धवटच राहिली असं नाही का वाटत तुम्हाला? आम्हाला आणखी बरेच प्रश्न विचारायचे होते. मानकामे साहेब, आम्ही सहसा कोणाचे प्रश्न डावलत नाही, पण वेळेअभावी आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स आवर्ती घ्यावी लागली. एक महत्वाची मीटिंग आहे, ती अटेंड करावी लागेल. आणि तुमच्यासारख्या खास पत्रकारांसाठी